Hello my dear friends, welcome back to my Monica Homestead YouTube channel. 60 days इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 19 हा आज आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर. तर 2 दिवसापूर्वी मी डे 17ची टेस्ट सिरीज टाकली होती आणि त्याच्यामध्ये तुमचा छानच प्रतिसाद भेटलेला आहे. त्यासाठी थँक्यू. चला तर मग आपल्या ग्रामरला सुरू करूया. तर ग्रामरचं आपलं प्रिपोजिशन चालू होतं आणि प्रिपोजिशनमधलं अमॉंग प्रिपोजिशन चालू होतं. बघा, सातवं अमॉंग इज यूज टू टॉक अबाउट मोर दॅन 2 पर्सन, प्लेसेस, थिंग्स ऑर ॲनिमल्स. 2पेक्षा जास्त व्यक्तीबद्दल, प्राण्यांबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलताना अमॉंग लावावे. 2पेक्षा जास्त आपण जर वस्तू असली तर आपण त्या पुढच्या वर्डला ॲस लावतो. म्हणजे बघा, एक्झाम्पल फर्स्ट, आय डिवायडेड द मँगोज अमॉंग 4 गर्ल्स. 1 असतं तर गर्ल आणि 4 असतं गर्ल्स. दुसरं, देअर वॉज अ टेम्पल अमॉंग द ट्रीज. 3, there is a among the buildings. तर आहे असे काही अमॉंगचे सेंटेन्सेस आहे, तुम्ही नवीन प्रकारे सुद्धा बनवू शकता. 8वं आहे टू प्रिपोजिशन. टू इज यूज टू इंडिकेट डायरेक्शन, पर्पज, प्लेस एक्सेट्रा. विशिष्ट मार्ग, उद्देश, ठिकाण इत्यादींबद्दल बोलताना टूचा वापर करावा. आता टूचा आपण वापर बऱ्याचदा करतो. आपल्याला कुठे जायचं असलं तर तसंच पहिल्या सेंटेन्समध्ये सुद्धा आहे. ही इज गोइंग टू कॉलेज, ही इज गोइंग टू स्कूल. आपण बोलू शकतो डायरेक्शनबद्दल आहे. दुसरं, वी अर्न मनी टू फुलफिल अवर वॉन्ट्स. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण मनी कमवतो पर्पजसाठी. तिसरं, ही केम टू माय हाऊस, प्लेस. तर याच्यासाठी टूचा वापर केला जातो. 9वा आहे ऑफ. ऑफ, चा, ची हे 2 अर्थ होतात. आता एक्झाम्पल बघा, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली ही इंडियाची राजधानी आहे. दुसरं, यू आर अ मॅन ऑफ करेज. तिसरं, व्हॉट इज द प्राईज ऑफ दिस ड्रेस. चा, ची याचा अर्थ असा मानला जातो. इंडियाची राजधानी ची. ओके, सर अशा पद्धतीने आपण ऑफचा वापर करतो. डेफिनेशनमध्ये सुद्धा जास्त वेळा ऑफ वापरला जातो. तसं 10वं आहे फ्रॉम, म्हणजेच पासून. आपण फ्रॉम कुठेही वापरू शकतो. आपल्याला कुठे जायचं असलं किंवा कुठून ते कुठपर्यंत जायचं असलं आपण हा फ्रॉम वापरतो. पहिलं, आय हॅव कम फ्रॉम ब्रह्मापुरी. आम्ही ब्रह्मापुरीवरून आलेली आहे, ब्रह्मपूरपासून आलेली आहे असं पण आपण म्हणता येतं. दुसरा, मँगोज आर फॉलिंग फ्रॉम द ट्रीज. स्थान बदललेले असेल तर. ओके. तिसरं, ही इज सफरिंग फ्रॉम कोलेरा. कोलेरा हा एक आजार आहे. कारण सांगताना आपण फ्रॉमचा वापर करतो. चौथं, वी मेक कर्ड फ्रॉम मिल्क. एका वस्तूपासून दुसरी वस्तू बनविताना आपण फ्रॉमचा वापर करतो. आता 11वं बघा, विथ. विथ म्हणजेच सोबत. ही इज प्लेइंग विथ हिज फ्रेंड. तो त्यांच्या मित्रांसोबत खेळतो आहे. दुसरं, आय डोंट हॅव टाईम टू एन्जॉय विथ माय फॅमिली मेंबर्स. तिसरं, वी कट व्हेजिटेबल विथ नाईफ. म्हणजे नाईफच्या चाकूच्या सहाय्याने मी व्हेजिटेबल्स कट केले, कापले. चौथं, ही इज रायटिंग विथ पेन्सिल. ते रायटिंगच्या सहाय्याने पेन्सिलसोबत तो रायटिंग करतो आहे. आपण असंही त्याचा अर्थ बघू शकतो. तर अशी 20 प्रपोजिशन आहे. पुढचे 9 प्रपोजिशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग टेस्ट सिरीज आठवण करून देते. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर टाकणार. कमेंटद्वारे उत्तर द्यावं लागेल. प्रश्नाची उत्तरसूची मी टाकणार नाही. आपला डे 60 झाल्यावर डे 61 एक टाकेल, त्याच्यामध्ये पूर्ण उत्तरसूची मी देणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल किंवा अजूनसुद्धा सबस्क्राईब केला नाही तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या मेहनतीला तुमचा सपोर्ट मिळेल. आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. बाय फ्रेंड्स.